नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुक्किरे यसवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुक्किरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत। विषय आहे केळी खाण्याचे आरोग्यदायी 10 शास्त्रीय फायदे कुठले, यासोबतच केळी कोणी खावी, कोणी खाऊ नये, कुठल्या वेळेला खावी, किती प्रमाणामध्ये खावी, यासोबतच केळी खाताना नेमकी काय काळजी घ्यावी जेणेकरून केळी खाल्ल्याचा आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल। चला तर मग पाहूया। त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। मित्र हो, केळी फळ म्हणजे सगळ्यात स्वस्त आणि मस्त असणारं फळ आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वयस्कांच्या पर्यंत, स्त्री असेल, पुरुष असेल, कोणीही, लहान मुलं असतील, मुली असतील, सर्वांनाच आवडणारं हे फळ आहे। सोबतच 12ही महिने आपण राहत असलेल्या कुठल्याही ठिकाणी सहज मिळणारं हे फळ आहे। फळ चवीला स्वादिष्ट आहे, गोड आहे, रुचकर आहे, थोडीशी तुरट चव असणार आहे। फळामध्ये थंडावा आहे, पचायला थोडंसं जड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, या फळामध्ये शरीरामध्ये असणारा वात आणि पित्त कमी करण्याची नैसर्गिक ताकद आहे। त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये वातदोष जास्त असेल, त्याचा परिणाम म्हणून शरीर जास्त कोरडं पडत असेल, त्वचा शुष्क पडत असेल, तर जास्तीचा थकवा जाणवत असेल, हातपाय दुखत असतील, अंग दुखत असेल, कंबर दुखत असेल, मांसपेशींना गोळे येत असतील, तेव्हा तुम्हाला केळी हे फळ फायदेशीर ठरू शकतं। शिवाय जर तुमच्या शरीरामध्ये पित्तदोष वाढला असेल, चा परिणाम म्हणून तुमच्या अंगामध्ये उष्णता निर्माण झाली असेल, छातीमध्ये घशामध्ये जळजळ करत असेल, तळपायाची, तळ हाताची, अंगाची आगाग होत असेल, लघवीला जळजळ करत असेल, सतत चिडचिड वाटत असेल, अंगामधलं आम्लपित्त जास्त वाढलं असेल, अशा वेळी केळी फायदेशीर ठरणार आहे। कच्च्या केळीमध्ये देखील खूप चांगले गुण आहेत। तर ज्या लोकांना बद्धकोष्ठता किंवा मलावरोधाचा त्रास आहे, संडास साफ होत नाही, अशा लोकांनी कच्ची केळी खाऊ नये। पण मात्र ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे, रक्तविकार आहेत, वारंवार तहान किंवा वारंवार भूक लागते, शरीरामधील उष्णता वाढून वात निर्माण झालेली असते, अशा वेळी कच्च्या केळीची भाजी तुम्ही बटाट्यासारखी उकडून किंवा छोटे छोटे तुकडे करून मोकळी फोडणी देऊन करू शकता आणि ती खाऊ शकता। कच्च्या केळींचे वेफर्स देखील खूप फेमस आहेत, पण मात्र कधीतरी चवीपुरते ते खा, वारंवार ते खाऊ नका, कारण हे तेलामध्ये तळलेले असतात। त्या परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी, फॅट, ट्रायग्लिसराईड जाण्याची शक्यता असते, परिणामी तुमचं वजन वाढू शकतं। पिकलेल्या केळीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर हल्ली केळी पिकवण्याची प्रक्रिया ही कृत्रिमरित्या सुरू आहे। बहुतांश वेळेला केळी ही काहीतरी रसायन टाकून पिकवली जाते, मध्ये खास करून इथिलीन गॅस असेल किंवा ॲसिटाल्डिहाइड नावाचं रसायन असेल, याचा देखील आपल्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो। जर तुम्ही हिरवी केळी बाजारातून आणून घरी कच्ची पिकवली, कपड्यामध्ये किंवा गोणीमध्ये गुंडाळून, तर ती अतिशय चांगली रुचकर लागते। ती पोषक तत्व देखील शरीराला चांगली लागू पडतात। शिवाय केमिकल टाकून पिकवलेल्या केळीच्या साईड इफेक्ट पासून देखील आपण दूर राहू शकतो। आता पाहूया आपला महत्त्वाचा मुद्दा, केळी खाण्याचे 10 आरोग्यदायी शास्त्रीय फायदे कुठले। हे 10 आरोग्यदायी शास्त्रीय फायदे ऐकून तुम्ही आणि तुमच्या घरातले सर्वजण आजपासूनच केळी खायला सुरुवात करणार आहात, याची मला खात्री आहे। पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे, केळी हा शरीरातील सगळ्या अवयवांसाठी, सगळ्या अवयवांच्या पेशींच्यासाठी अतिशय गुणकारी असेल। तुमच्या रक्तपेशी असतील, चेतापेशी असतील, हाडांच्या पेशी असतील, मांसपेशी असतील, शुक्राणू असतील, या सगळ्यांच्या वाढीसाठी, या सगळ्यांच्या मजबूतीसाठी केळीमध्ये असणारी पोषक तत्व अतिशय चांगल्या प्रकारे मदत करतात। खास करून ज्या लोकांना शारीरिक कष्टाची कामं असतात, शेतामधली कामं करावी लागतात, उभा राहून जास्त वेळ काम करावं लागतं, खूप जास्त चालण्याचं काम असतं, जे लोक जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करतात, जे खेळाडू असतात, यांच्यासाठी केळी अतिशय पोषक मानली जाते। आणि याच्यामध्ये असणारं मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आपल्या मांसपेशींच्या मजबूतीसाठी, त्यांच्यामध्ये आलेला थकवा कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं। करून शेतामध्ये काम करणारे किंवा कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये पाय दुखणं, पायाला गोळे येणं, मांड्या दुखणं, पिंढऱ्या दुखणं, नडग्या दुखणं, कंबर दुखणं, मांसपेशी सतत अवघडून जाणं, मांसपेशीला सतत वाई येणं, रात्री झोपेत अचानक पायाला गोळा येणं, तो लवकर निघून न जाणं, निघून गेल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस त्या ठिकाणी अतिशय तीव्र वेदना होणं, अशा लोकांनी आवर्जून दररोज 1 ते 2 केळीचा समावेश त्यांच्या आहारामध्ये करावा। नंबर 2, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केळी अतिशय फायदेशीर आहे। याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन B6, वेगवेगळ्या प्रकारची अमायनो ऍसिड आणि ट्रिप्टोफान नावाचं जे रसायन आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या मेंदूला, माइंडला रिलॅक्स करण्यासाठी मदत करतात। आपला मूड चांगला सुधारतो। सतत जर तुम्हाला ताणतणाव असेल, चिंता, काळजी किंवा अति जास्त विचार मनामध्ये येत असतील, विचारांचा गोंधळ सतत तुमच्या मनामध्ये असेल, उदास सारखं वाटत असेल, नैराश्य आलं असेल, तर अशा वेळी आवर्जून केळी खा। केळी खाल्ल्यानंतर लागलीच तुम्हाला फ्रेश वाटल्याशिवाय राहणार नाही। हे बऱ्याच जणांनी तुम्ही अनुभवलं देखील असेल।
कारण हल्ली आपण बघतो या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक जण ताणतणावामध्ये आहे। अशा वेळी जर तुम्ही 2 जेवणाच्या मध्ये दुपारी एखादी केळी खाल्ली तर तुम्हाला रिलॅक्स वाटल्याशिवाय राहतच नाही। नंबर 3 फायदा आहे एनर्जी। खरं तर आपण खाल्लेल्या अन्नामधून आपल्याला सगळीच पोषक तत्व मिळतील आपल्याला गरज असलेली असं नसतं, काही वेळेला त्याची कमतरता भासू शकते। चा परिणाम म्हणून आपल्याला वारंवार थकवा जाणवतो, शरीरामध्ये उत्साहच राहत नाही, कुठलंही काम करावं असं वाटत नाही, करायला गेलं तर लगेचच थकून जातो। अशा वेळी केळी आपल्याला वरदान ठरते, कारण केळीमध्ये नैसर्गिक एनर्जी खूप चांगल्या प्रकारे असते। खास करून नैसर्गिक साखर ज्याला आपण फ्रुक्टोज असं म्हणतो। जेव्हा आपल्याला कधीतरी थकवा जाणवतो तेव्हा आपल्याला काहीतरी चहा प्यावा, कॉफी प्यावी, चॉकलेट खावं, काहीतरी गोड खावं अशी इच्छा होते। पण जर समजा अशा वेळी तुम्ही फक्त एक पिकलेली चांगली केळी खाल्ली तर तुम्हाला याच्याही पेक्षा चांगला फायदा मिळेल, ही पेक्षा चांगली एनर्जी तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या मिळणार आहे आणि ती देखील जास्ती वेळासाठी, कारण याच्यामध्ये असणारी जी नैसर्गिक साखर ज्याला आपण फ्रुक्टोज असं म्हणतो ती रक्तामध्ये हळूहळू खूप जास्त वेळासाठी मिसळली जाते। त्यामुळे खूप जास्त वेळासाठी तुमचा थकवा निघून जातो, खूप जास्त वेळासाठी तुम्हाला शरीरामध्ये एनर्जी असल्यासारखं वाटतं। नंबर 4 डोळ्यांचं आरोग्य सुधारतं। याच्यामध्ये असणारे कॅरोटिनॉइड्स जे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात। चा परिणाम म्हणून शरीरातील प्रत्येक पेशीची झालेली झीज आहे ती भरून काढतात, होत असणारी झीज थांबवतात। यासोबतच खास करून मॅक्युलर डिजनरेशन अर्थात डोळ्यांच्या मध्ये असणारा अतिशय महत्त्वाचा घटक मागची झीज होण्यापासून बचाव होतो, झालेली झीज भरून निघते, त्यामुळे दृष्टी चांगली राहण्यासाठी मदत होते। नंबर 5 जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेल, वारंवार तहान लागत असेल तर अशा लोकांनी आवर्जून केळी खावी। जर तुम्ही वारंवार भूक लागली म्हणून काहीतरी खात असाल, कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जातील, चा परिणाम म्हणून तुमचं वजन जास्त वाढेल। पण मात्र जेव्हा कधी 2 जेवणाच्या मध्ये तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही आवर्जून केळी खा, तुमचं वजन पण वाढणार नाही, तुमची भूक ही शमेल, तुमच्या मनाला आणि शरीराला तृप्ती मिळेल आणि खूप जास्त वेळासाठी तुमचं पोट भरल्यासारखं वाटल्यामुळे तुम्हाला सारखं खाऊ होणार नाही। बऱ्याचदा सारखं भूक लागली म्हणून आपण काहीतरी जंक फूड, फास्ट फूड खातो, बिस्किट खा, चहा खा, काहीतरी स्नॅक्स घे, तळलेले पदार्थ घे, पॉकेट बंद, हवाबंद चिप्स, कुरकुरे खा आणि अशा नादामध्ये आपण जास्तीच्या कॅलरीज घेऊन बसतो, जास्तीचे ट्रान्स फॅट घेऊन बसतो। त्याचा परिणाम म्हणून आपलं वजन वाढतं, रक्तातील खराब चरबी वाढते। याच्या ऐवजी जर तुम्ही भूक लागल्यानंतर एक केळी पिकलेली चांगली खाल्ली तर तुम्हाला याच्या दुष्परिणामापासून बचाव होईल, शिवाय केळीचा चांगला अतिरिक्त फायदा तुमच्या शरीराला आणि पचनशक्तीला देखील होईल। त्यामुळे 2 जेवणाच्या मध्ये जेव्हा कधी तुम्हाला भूक लागते, काहीतरी खावंसं वाटतं, त्यावेळी आवर्जून केळी खा। नंबर 6 जर तुम्हाला टाइप 2 डायबिटीस अर्थात मधुमेह असेल, शुगर वाढलेली असेल तर अशा रुग्णांनी देखील कमी प्रमाणामध्ये, मध्यम प्रमाणामध्ये केळी त्यांच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा। तुमच्या पचनशक्तीनुसार, तुमच्या वजनानुसार, तुमच्या इतर आहाराच्या नुसार तुम्ही तुमच्या आहारामध्ये केळीचा आवर्जून समावेश करा। या केळी खाल्ल्यामुळे तुमचं पोट चांगल्या प्रकारे साफ होईल। केळीमध्ये असणारं फायबर जे आहे त्या फायबरमुळे तुमच्या आहारातली जी साखर आहे ती डायरेक्ट खूप जास्त प्रमाणामध्ये अचानकपणे रक्तामध्ये मिसळणार नाही, परिणामी तुम्हाला जास्तीचं कॉम्प्लिकेशन्स शुगर वाढीचे होणार नाहीत। त्यासोबतच डायबिटीस या आजारामध्ये शरीराची झालेली जी झीज आहे ती देखील भरून काढण्यासाठी केळी तुम्हाला मदत करणार आहे। नंबर 7 फायदा आहे हाडांची मजबूती। जर तुम्हाला हाडे ठिसूळ होण्याची, हाडांची झीज होण्याची, हाडामध्ये वेदना, दुखण्याची समस्या असेल तर केळीमुळे ती कायमस्वरूपी नष्ट होऊ शकते, कारण केळीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे हाडं चांगली मजबूत होतात, हाडांची जडणघडण चांगली होते, हाडांच्या मध्ये झालेली झीज लवकर भरून येते, झीज होण्यापासून बचाव होतो। या केळीमध्ये मॅंगनीज नावाचा घटक आहे ज्याच्यामुळे शरीरातील वात कमी होते आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा शरीरामध्ये वात जास्त निर्माण होते तेव्हा तिथं वेदना, त्रास व्हायला लागतो, दुखायला लागतं। अशा वेळी मग संधिवात असेल, आमवात असेल, कुठल्याही सांध्याची दुखणं असेल, पाय दुखणं असेल, कंबर दुखणं असेल, मांड्या दुखणं असेल, नडगी असेल, काही कुठलंही दुखणं असू द्या शरीरातलं ते कमी होण्यासाठी या केळीमुळे फायदा होतो। नंबर 8 पचनशक्तीचं आरोग्य सुधारतं। केळीमध्ये पेक्टिन नावाचं अतिशय चांगल्या क्वालिटीचं फायबर असतं, यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, आतड्याचा कोटा चांगला साफ होतो, आतड्यांची हालचाल चांगली वाढते, आतड्यांच्या मध्ये ओलावा निर्माण होतो, लुब्रिकेशन निर्माण होतं। त्यामुळे तुम्हाला मलावरोध, बद्धकोष्ठेचा त्रास अजिबात होत नाही। नियमितपणे दररोजच्या दररोज तुमचं पोट साफ होण्यासाठी नियमित केळी खाल्ल्यानं फायदा होतो। यासोबतच जर तुमच्या पोटामध्ये वारंवार गॅस होत असेल, तुम्हाला अपचन जास्त होत असेल, पोट डांबरल्यासारखं, फुगल्यासारखं, गच्च वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, खाऊ वाटत नसेल, काही पोटामध्ये अल्सर झाला असेल, बद्धकोष्ठता झाली असेल, वात आणि पित्ताचा जास्त त्रास शरीरामध्ये वाढला असेल तर अशा वेळी केळी तुम्हाला चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या हा सगळा त्रास कमी करण्यासाठी, या सगळ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी मदत करते। नंबर 9 जर तुम्हाला तंबाखू, गुटखा किंवा सिगारेटचं व्यसन असेल तर ते देखील सोडण्यासाठी मदत होते असं संशोधन झालंय, कारण या केळीमध्ये असणारं व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफान नावाचा जो घटक आहे ती तुमची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी मदत
मदत करतात. जेव्हा कधी तुम्हाला सिगारेट ओढण्याची, तंबाखू खाण्याची इच्छा होते, तेव्हा जर तुम्ही एक पिकलेली चांगली केळी खाल्ली तर तुमची 50-60% जी तलफ आहे ती कमी होऊन जाते आणि तुम्हाला सिगारेट, तंबाखू सारख्या दुष्परिणामांच्या पासून बचाव होण्यास मदत होते. कारण या केळीमुळे फक्त तुम्हाला एनर्जी, ताकदच मिळणार नाही तर तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती देखील वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना तंबाखू, गुटखा, सिगारेट सोडायचे असेल तर हा सल्ला, हा व्हिडिओ आवर्जून त्यांच्याबरोबर शेअर करा. नक्कीच ते हा प्रयोग करतील आणि त्यांना नक्कीच 100% खात्रीशीररित्या व्यसन सोडण्यासाठी मदत होईल. आणि नंबर 10 सगळ्यात महत्त्वाचं, पाळीचा त्रास. मग वयात आलेल्या मुले असतील किंवा वयस्क स्त्रिया असतील किंवा ज्यांची मासिक पाळी आता बंद व्हायला आली आहे, या सगळ्यांच्या मध्ये मासिक पाळीच्या दरम्यान किंवा मासिक पाळी सुरू होण्याच्या अगोदर जो त्रास होतो, मग पोटामध्ये दुखणं असेल, मळमळ होणं असेल, उलटी होणं असेल, डोकं जड पडणं असेल, उदास वाटणं असेल, चिडचिड वाटणं असेल, मूडमध्ये बदल होणं असेल, हातापायाला गोळे येणं, कंबरदुखी, पोटदुखीचा जो त्रास आहे, ज्याला आपण प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम किंवा प्रीमेन्स्ट्रुअल टेन्शन असं म्हणतो, हे कमी करण्यासाठी पाळीच्या काळामध्ये केळी मदत करते. कारण याच्यामध्ये असणारं जे ट्रिप्टोफान आहे ते आपल्या मनाला आणि शरीराला रिलॅक्स करण्यासाठी मदत करतं. परिणामी या सगळ्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते कुठल्याही औषध गोळीशिवाय. आता पाहूया केळी कधी खावी. जर पावसाळा आणि हिवाळा असेल तर सकाळच्या वेळेला केळी अजिबात खाऊ नका. दुपारच्या वेळेला 2 जेवणाच्या मध्ये तुम्ही केळी आवर्जून खा. जर तुम्हाला सकाळी खूप शारीरिक कष्ट असेल किंवा सकाळच्या वेळेला तुम्ही व्यायाम करत असाल खूप श्रमाचा, अशा वेळी व्यायाम करण्याच्या अगोदर, वर्कआउट करण्याच्या अगोदर तुम्ही 1-2 केळी खाऊ शकता. व्यायाम किंवा शारीरिक कष्ट करणाऱ्यांच्या शरीरामध्ये केळी खाऊन सुद्धा केळीचा कफ प्रवृत्तीचा जो त्रास आहे तो होत नाही. इतर लोकांनी मात्र सकाळच्या वेळी केळी खाणं आवर्जून टाळावं. आता पाहूया केळी कोणी खाऊ नये. तर केळी सर्वजण खाऊ शकतात, पण प्रमाणामध्ये. बऱ्याच जणांचा समज असतो केळी खाल्ल्यानंतर वजन खूप जास्त वाढतं म्हणून वजन जास्त असणारे लोक केळी खायला भीतात, तर असं अजिबात नाही. वजन जास्त असल्यानंतर सुद्धा तुम्ही केळी खाऊ शकता. दिवसातून 1-2 केळी आवर्जून खा. याच्यामध्ये असणारं फायबर तुमचं पोट साफ होण्यासाठी मदत करतं, तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करतं. तुमचं पोट जास्त वेळ भरल्यासारखं राहतं, तुम्हाला सारखं खावखाव होत नाही, तुमच्या कॅलरीज शरीरामध्ये जास्तीच्या घेण्यापासून बचाव होतो, शरीरामध्ये जास्त वेळासाठी एनर्जी टिकून राहते, मला वारंवार थकवा येत नाही. त्यामुळे वजन कमी असेल किंवा जास्त असेल, दोघंही तितक्याच प्रमाणामध्ये केळी खाऊ शकतात. करून शाळेत जाणारी मुलं, वाढीच्या वयातली मुलं मुली असतील, शेतामध्ये काम करणारे लोक असतील तर यांनी तर आवर्जून दररोज 1 ते 2 केळीचा आहारामध्ये समावेश करावा. ज्या लोकांना सर्दीची ॲलर्जी आहे, वारंवार कफ होतो छातीमध्ये, अशा लोकांनी कमी प्रमाणामध्ये केळी खावी. खास करून दुपारच्या वेळेला अर्धी 1 केळी ते खाऊ शकतात. काही लोकांना दुधाबरोबर केळी खाण्याची सवय असते, ज्याला आपण दूध शिकरण असं म्हणतो किंवा अजून काही पंचामृत मध्ये आपण केळी टाकतो. अशा वेळी दूध आणि केळीचं कॉम्बिनेशन हे शरीरासाठी घातक ठरू शकतं, ज्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो, पोटामध्ये जास्तीचा गॅस होऊ शकतो, पचायला अवघड जाऊ शकतं शरीरामध्ये, त्यामुळे जास्तीचा कफ देखील वाढू शकतो. त्यामुळे दुधामध्ये कुठलेही फळ कधीही मिसळू नका. फळं स्वतंत्रपणे कुठलाही ज्यूस न करता कच्ची आवर्जून खा. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या केळीची आरोग्यदायी शास्त्रीय माहिती कळेल आणि ते आजपासून केळी खायला सुरुवात करतील आणि ते ठणठणीत सदृढ राहतील. तुम्हाला ते थँक्यू मला देखील ते दुवा देतील. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.